ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. नमस्कार, मी शोभा टिकेकर, महागणपती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे. मी महागणपतीची संचालिका आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर आजचा कार्यक्रम आमच्यासाठी खूप प्रेरणादायी, आमची स्वप्न पूर्ण करणारा आणि आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद असा हा क्षण आहे. ह्या क्षणाचे आपण सारेजण आमच्यासोबत आहात आणि ह्या क्षणाचे तुम्ही साक्षीदार आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून धन्यवाद करते. आज आपण जी गरुड भरारी घेत आहोत, तुमच्या सगळ्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते आपले आदर्श, आपल्या ह्या पंढरीतला तो पांडुरंगच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याप्रती आपल्या सगळ्यांच्या त्याच भावना आहेत. तुम्हा सगळ्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम त्यांनी केलेलंच आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण आज ही गरुड भरारी घेत आहोत. आपल्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर आपलं मॅनेजमेंट जे बोलतं तेच करतं. ज्यांचे कष्टच प्रामाणिक असतात त्यांच्या जगण्यातच रुबाब असतो आणि तो रुबाब तुम्ही बघताच आहात की तो रुबाब कुठल्या प्रतीचा आहे, किती त्याच्यात प्रामाणिकपणा आहे, किती त्याच्यात सचोटी आहे आणि कष्ट आहेत. त्या कष्टांना शब्द नाही आहेत सांगण्यासाठी. महागणपती कोकण वैभव आणि वारा प्रोजेक्टचे रचयिता शिल्पकार श्री विकास सर बेंगडे पाटील यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. 2 शब्द ते मी माझ्या भावना शब्द फुलांनी व्यक्त करते. नजर रोखुनी क्षितिजावरती वाऱ्यासही धिलीत साद, अशी घातली गवसनी स्वप्नांना की सागरही झाला अचंबित. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने असे भेदले ध्येयाच्या गगनाला की स्वप्नपूर्तीचा लख प्रकाश महागणपतीच्या आशीर्वादाने कोकण वैभवाच्या अखंड वैभवासोबत वाऱ्यासारखा 10 दिशात पसरत राहो आणि पसरतच राहील. आजच्या ह्या शुभदिनाच्या निमित्ताने मी आणि माझे सहकारी महागणपती परिवाराकडून सरांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच यश आपण दिवसेंदिवस मिळवत राहणार आहात. आपल्या यशाची ही गरुड भरारी क्षितिजापर्यंत पोहोचणारच आहे आणि आपण सगळे त्या यशाचे साक्षीदार होणार आहोत. हे यश असेच वाढत जाओ, वृद्धिंगत होत जाओ, हीच महागणपतीच्या चरणी प्रार्थना करून मी थांबते.